प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थी नावाने तुम्हा सर्वांना शालोम। तुम्ही सर्व ठीक आहात, मी आशा करतो की तुम्ही सर्व चांगले असाल। पहिला आहे आत्मिक समस्या व दुसरा आहे धोक्याची मोठी समस्या। पहिली आत्मिक समस्या व दुसरी विपत्तीची समस्या। चला राजांचे दुसरे पुस्तक अध्याय 19 वचन 1 पासून। हे ऐकून हिजकियाने आपली वस्त्र फाडली व गोणपाट नेसून तो परमेश्वराच्या मंदिरात गेला। जो शत्रू येऊन हिजकिया राजाला घाबरवित होता, त्याला धमकी देत होता, मी तुझं राज्य तुझ्या हातामधून काढून घेईल असं बोलून जो धमकावित होता, त्या धमकावण्याविषयी हिजकिया देवाच्या मंदिरात जाऊन प्रार्थना करत आहे। धमकीने भरलेलं एक पत्र शत्रूने पाठवलं। तो शत्रू कोण होता 18व्या अध्यायामध्ये ते लिहिलेलं आहे। पहा 18 अध्याय 34व्या वचनात, राष्ट्रांच्या देवापैकी कोणी आपला देश अशूरच्या राजाच्या हातून सोडवला आहे। हमात व अर्पाद ह्यांचे देव कोठे आहेत? सफर्नवाईम, हेना व इवा ह्यांचे देव कोठे आहेत? त्यांनी शोम्रोन माझ्या हातून सोडवले आहे काय? ह्या सर्व देशांच्या देवापैकी कोणी आपला देश माझ्या हातून सोडवला तर परमेश्वर माझ्या हातून यरूशलेम कसे सोडवणार? अशा प्रकारे त्याला धमकी दिली। हिजकियाला एक पत्र मिळालं। ते कोणाकडून मिळालं? अशूरच्या राजाकडून त्याला ते पत्र मिळालं। तो त्याला धमकावित होता। पहा 28वे वचन, राजाधिराज अशूरचा राजा ह्याचे म्हणणे ऐका। अशूर देशाचा राजा तो हिजकिया राजाला धमकावित आहे। हिजकिया यरूशलेमवर राज्य करत असताना त्याला धमकीने भरलेलं पत्र पाठवलं। मी तुला पाहून घेतो, तू कसं राज्य करतोस ते मी पाहतो, कसा तू माझा सामना करतोस मी पाहतो। मी सैन्य घेऊन येत आहे। आतापर्यंत कोणीही आमच्या पुढे टिकू शकलेलं नाहीये। कोणतंही राज्य आमच्या समोर टिकू शकलं नाही, आम्हावर विजय होऊ शकलं नाही। हिजकिया राजा, तुझा देव तुला वाचवेल या भ्रमामध्ये तू आहेस। आज आपल्यामध्ये कोणी आहेत का? पास्टर साहेब, मला खूप धमकावल्या जात आहे। मला SMS पाठवण्यात येत आहेत, व्हॉट्सअप मेसेज पाठवत आहेत, धमकीने भरलेले व्हिडिओ पाठवित आहेत, मला ब्लॅकमेल करत आहेत। तू कसा वाचतो ते आम्ही पाहून घेतो। कोण येऊन तुला वाचवतं ते आम्ही पाहतो। तू कसा बाहेर पडतोस ते आम्ही पाहतो। तू मला कशी नाही म्हणतेस ते मी पाहतो। तू कसा माझ्याशी लग्न करत नाहीस मी पाहते। तू कशी मी जेथे बोलवेल तेथे तू येत नाहीस ते मी पाहतो। आज तुमच्या आयुष्यामध्ये कोणी तुम्हाला घाबरवून सोडत आहे का? काय कोणी तुम्हाला धमकावत आहे का? तुम्हाला धमकी देऊन तुम्हाला घाबरवून सोडून काय तुम्हाला कोणी मेसेज पाठवत आहे का? तर मग ऐका, हिजकिया सारख्या प्रभूच्या भक्ताला देखील अशूरच्या राजाने एक निरोप पाठवला। कसा तू आमचा सामना करतोस ते आम्ही पाहू, कसा विजयी होतोस पाहतो, आम्ही येत आहोत। तुझे आम्ही तुकडे तुकडे करून टाकू, तुझा देश आम्ही आमच्या ताब्यामध्ये घेऊ। अशा प्रकारे धमकीने भरलेलं पत्र पाठवल्यावर हिजकियाला काय करावं समजत नव्हतं। तेव्हा त्याने काय केलं माहितीये? 14व्या वचनापासून, हिजकियाने जासुदांच्या हातून हे पत्र घेऊन वाचले। मग हिजकिया परमेश्वराच्या मंदिरात गेला आणि ते त्याने परमेश्वरापुढे उघडून ठेवले। हिजकियाने परमेश्वराची प्रार्थना केली की, हे परमेश्वरा, इस्रायलाच्या देवा, करुबारूढ असलेल्या देवा, तूच काय तो पृथ्वीवरील सर्व राज्यांचा देव आहेस। तू आकाश व पृथ्वी ही निर्माण केलीस। हे परमेश्वरा, कान लावून ऐक। हे परमेश्वरा, तू डोळे उघडून पहा आणि सनेरीबाने तुझा म्हणजे जिवंत देवाचा उपमर्द करण्यासाठी जो निरोप पाठवला आहे त्याचे शब्द ऐक। हे परमेश्वरा, खरोखर अशूरच्या राजांनी सर्व राष्ट्रे व त्यांच्या जमिनी ओसाड केल्या आहेत। त्यांचे देव त्यांनी अग्नीत टाकले आहेत, कारण ते देव नव्हते, ते माणसांच्या हातांनी घडलेले काष्ट व पाषाण होते, म्हणून त्यांनी त्यांचा नाश केला। आता परमेश्वरा, आमच्या देवा, त्याच्या हातातून आम्हाला सोडव, म्हणजे पृथ्वीवरील सर्व राष्ट्रे जाणतील की तूच काय तो परमेश्वर देव आहेस। जो त्याला धमकावत होता, जो त्याला घाबरवून सोडत होता, त्या आलेल्या शत्रूविषयी हिजकियाने काय केलं ठाऊक आहे? प्रार्थना केली। आज तुमच्या जीवनात कोणती विपत्ती आलेली आहे का? कोणतं संकट तुमच्यावर आलेलं आहे का?
कोणी तुमच्या जीवनावरती संकट आणलेलं आहे का? तुमच्या जीवनात संकट आलेलं पाहून कोणी तुम्हाला धमकावत आहेत का? हो, माझी नोकरी अडचणीमध्ये आलेली आहे, माझं कुटुंब अडचणीत आलेलं आहे, माझ्या व्यापारामध्ये अडचण आलेली आहे, माझ्या मुलीचं जीवन संकटामध्ये पडलं आहे, माझ्या मुलाचं जीवन अडचणीत आलेलं आहे, माझा व्यवसाय नुकसानीत आलेला आहे. आज तुमच्या जीवनामध्ये कोणाच्या द्वारे जर तुम्ही संकटात किंवा विपत्तीमध्ये पडले असाल तर काय केलं पाहिजे? तुम्ही काय केल्याने आज तुम्ही आपल्या संकटामधून आणि विपत्तीमधून बाहेर पडू शकणार आहात? जे तुम्हाला धमकावत आहेत त्यांच्या हातातून, जे तुम्हाला घाबरवित आहेत त्यांच्या हातामधून काय केल्याने त्याच्यापासून सुटून तुम्ही शांतीने जगू शकाल, हे हिजकिया आपल्याला दाखवत आहे. तो काय करण्यास सांगत आहे? विपत्तीच्या काळी प्रार्थना केली तर मला सोडवण्याकरिता माझा देव आहे व तोच माझा यहोवा आहे, असं बोलून हिजकिया राजाने काय केलं ठाऊक आहे? त्याच्यापेक्षाही शक्तिशाली शत्रू जेव्हा त्याचा सामना करण्यास आला, कोणीही त्याचा सामना करू शकत नव्हते. तो आव्हान करून विचारू लागला, त्या देशातले लोक सुटले काय? या देशातले लोक आमच्यावर विजय मिळवू शकले काय? त्या देशातले लोक सुटून जाऊ शकले? ज्या ज्या देशातले लोक ज्या ज्या दैवतांची उपासना करणारे आहेत, त्यांचे ते दैवत किंवा त्यांचे देव आमच्या हातामधून त्यांच्या देशाला वाचू शकले आहेत का? आता मी तुझ्या देशावर चढाई करून येणार आहे, मग तुझा देव परमेश्वर तुला वाचवेल असं तुला वाटत आहे का? एकदा तू आमचा भूतकाळ तपासून पहा, तू एकदा आमच्या लढाया पहा, कुठेही आम्ही हरलेलो नाही व तुझ्यासोबत देखील आम्ही हरणार नाही. कोणीही आमचा पराभव करू शकलेला नाही. तुझा परमेश्वर देखील माझ्या हातामधून तुला सोडवू शकणार नाही. प्रियांनो, काय कोणी तुम्हाला अशा प्रकारे तुमच्या जीवनात धमकी देत आहे का? तुम्हाला कोणी वाचू शकणार नाही, तुझी ती जागा कोणी वाचू शकणार नाही, तुझ्या घराला कोणी वाचू शकणार नाही, असं बोलून तुम्हाला धमकी देऊन तुमचा देव देखील तुम्हाला वाचू शकत नाही आम्ही सांगत आहोत, असं कोणी बोलत आहे का? तर ऐका, असं बोलणाऱ्या व्यक्तीसाठी तुम्ही काय केलं पाहिजे माहित आहे? सरळ जाऊन सर्व सृष्टीवरती राज्य करणाऱ्या परमेश्वराकडे जाऊन हिजकिया प्रमाणे जर तुम्ही प्रार्थना कराल तर हिजकिया प्रमाणे तुम्ही आपलं दुःख व आपली चिंता जर तुम्ही देवाला सांगाल तर देवाने हिजकियाला काय अभिवचन दिलं होतं तुम्हाला माहिती आहे? पाहूया. 32वे वचन पहा. ह्यासाठी अशूरच्या राजाविषयी परमेश्वर म्हणतो की तो ह्या नगरात प्रवेश करणार नाही. ऐका बहिणींनो, ऐका भावांनो, तुमच्या जीवनामध्ये, माझ्या जीवनामध्ये, आपल्या जीवनात कोणी काहीही म्हणत असलं तरी तसं घडणार नाही. तर केवळ परमेश्वर जे बोलला आहे तेच पूर्ण होणार. तुमच्याविषयी किंवा तुमच्याकडे जे काही आहे त्याविषयी कोणी काहीही म्हटलं, त्यांनी कोणत्याही गोष्टीवरून तुम्हाला धमकावण्याचा प्रयत्न केला, तुमच्याविषयी कोणी काहीही करू पाहत असेल, काहीही विचार करत असेल, ऐका, कोणी काहीही केलं, काहीही म्हटलं तर तसं घडणार नाही. कधी जर देव तुमच्या सोबत असेल तर. शेवटी काय घडेल माहीत आहे. जे परमेश्वराने सांगितलं आहे, जे देवाने ठरवलेलं आहे तेच होऊन राहणार. यामुळे परमेश्वर म्हणाला, अशूर राजाविषयी तो बोलला, मी तुला सांगतो ऐक. तो काहीतरी बोलला आहे ना, तो काहीतरी म्हणाला ना, आणि म्हणून तू ते पत्र आणून माझ्यासमोर रडलास का? तर मी तुला सांगतो खरे काय आहे ते ऐक. परमेश्वर म्हणाला. तो काय म्हणाला पाहूया पुन्हा. ह्यासाठी अशूरच्या राजाविषयी परमेश्वर म्हणतो की तो ह्या नगरात प्रवेश करणार नाही, त्यावर एकही बाण सोडणार नाही, तो ढाल घेऊन त्याच्याशी सामना करणार नाही आणि त्यावर मोर्चा लावणार नाही. ज्या वाटेने तो आला तिनेच परत जाईल. जसं आपण म्हणतो ना, तो शेपूट घालून काय करेल? पळून जाईल. त्याचा ह्या नगरात प्रवेश होणार नाही, असे परमेश्वर म्हणतो. जसा तो येईल तसंच परत जावं लागेल. मी आपल्यासाठी व माझा सेवक दावीद ह्याच्यासाठी ह्या नगराचा उद्धार होईल, असे ह्याचे संरक्षण करीन. आपण एका व्यक्तीविषयी चर्चा केली. कोण होता तो व्यक्ती? दावीद. त्याने आपली चूक कबूल केली व त्याने पश्चाताप केला. मी एक गोष्ट सांगू का? पण तो पुन्हा कधीही कोणत्याही स्त्रीकडे गेला नाही. हे देवाला खूप आवडलं. पुन्हा त्याने कधीही आपल्या आयुष्यामध्ये व्यभिचार केला नाही. याने देव खूप प्रसन्न झाला. म्हणजे
त्याने आपली चूक कबूल केली व पश्चाताप केला व ती चूक सोडून दिली, हा खरा पश्चाताप होता. देवाने दाविदाकडे पाहिलं, त्याने केलेली चूक कबूल केली, त्याने पश्चाताप केला व ती सोडून दिली. तेव्हा देवाने दया करून त्याच्यावरती कृपा केली व त्याने जे गमावलं ते त्याला सर्व परत दिलं. आता येथे बोलत आहे, दावीद माझा प्रिय आहे, माझा सेवक दावीद, यासाठी मी या शहराचं संरक्षण करीन. प्रिय भाऊ आणि बहिणींनो, मी एक गोष्ट सांगू का? तुम्ही स्वतःच तुमच्या घरासाठी दावीद बनायचं आहे. जाऊन पाप करा यासाठी बनू नका. भावांनो, कुठे तुम्ही असं समजून घेऊ नका, पाहिलं ना ग पास्टर काय सांगत आहेत, मीही जरा दाविदासारखं बनतो, तू काही वाईट वाटून घेऊ नकोस, माझे डोळेही शेजारच्या स्त्रीकडे जात आहेत, असं मूर्खपणाने बोलू नका. तुम्हाला असा व्यक्ती बनायचा आहे की दावीद ज्या प्रकारे देवाच्या मनासारखा मनुष्य होता तसं तुम्ही बनायचं आहे. आता इथे दावीद आहे का? दावीद कुठे आहे? तो तर आता कधीचाच मरून गेला. शेकडो वर्षांपूर्वी दावीद हा मरण पावला होता. परंतु देव म्हणत आहे, माझा सेवक दावीद मरून बराच काळ होऊन गेला आहे, शेकडो वर्ष झाले आहेत, परंतु मी दावीदाला वचन दिलेलं आहे, मी या राज्याच्या सिंहासनावरती निश्चितपणे तुझ्या घराण्यातील एकाला बसवेल. मी हे वचन दिलं यामुळे कोणालाही या राज्यावरती हल्ला करता येणार नाही. मातांनो, पितांनो, तुमचं जीवन, माझं जीवन कसं असलं पाहिजे माहीत आहे. आपण मरून गेलो तरी माझ्यामुळे व तुमच्यामुळे आपल्या मुलांच्या 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 मुलांचं देवाने रक्षण करत राहिलं पाहिजे, करत राहिलं पाहिजे, करतच राहिलं पाहिजे. का तू या घराण्याचं रक्षण करत आलेला आहेस परमेश्वरा? का इतक्या वर्षांपासून या वंशाचं तू रक्षण करतोस देवा? असं विचारल्यावर देव म्हटला पाहिजे, माझा सेवक सतीश कुमार याच्यासाठी मी या कुटुंबाचं आणि त्याच्या वंशाचं रक्षण करत आहे. माझा सेवक सतीश कुमार याच्याकरिता या मंडळीचं आणि या सेवेचं रक्षण मी करत आहे. असं जर माझ्याविषयी देवाला म्हणता आलं तर किती बरं होईल. व तसंच तुमच्याविषयी देखील. त्या काळी जेव्हा हिजकिया घाबरत होता तेव्हा देव बोलला, तू घाबरू नकोस, माझा सेवक दावीद याच्याकरिता मी या नगराचं संरक्षण करील. काय तो येणार म्हणतो, चढाई करणार म्हणतो, हल्ला करणार बोलत आहे. तो युद्ध करणार का? तो तीर चालवणार का? तो तुम्हाला बंधक बनवणार? छे, जसा तो परत आला तसाच तो माघारी जाणार. पहा पुढे परमेश्वराने काय केलं. पहा परमेश्वर काय करणार आहे, त्याने काय केलं पहा. मी आपल्यासाठी व माझा सेवक दावीद ह्याच्यासाठी ह्या नगराचा उद्धार होईल असे ह्याचे संरक्षण करीन. त्या रात्री असे झाले की परमेश्वराच्या देवदूताने जाऊन अशुरी गोटातले 1,85,000 लोक मारले. पहाटेस लोक उठून पाहतात तर सर्व प्रेतेच प्रेते. मग अशूरचा राजा सनेरीब तळ उठवून माघारी चालता झाला आणि निनवेत जाऊन राहिला. तेथे तो आपला देव निस्रोक ह्याच्या देवळात जाऊन पूजा करत असता त्याचे मुलगे अद्रमेलेक व शरेसर ह्यांनी त्याचा तलवारीने वध केला आणि ते अरारात देशात पळून गेले. तो मारला गेला. प्रियांनो, काय तू माझ्या प्रजेला धमकी देतोस? मी निवडलेल्या राजाला तू धमकावतोस? या देशाचं रक्षण करू शकणारा परमेश्वरच नाही असं तू बोलत आहेस? मी तुझा अंत करून टाकेल. अशा प्रकारे घडलं याचं कारण तुम्हाला माहीत आहे. हिजकियाने केलेली प्रार्थना आणि तसंच दाविदाने केलेली प्रार्थना अद्भुत अशा मुलाला उपहार म्हणून घेऊन आली. विपत्तीत व संकटात असताना राजाने केलेल्या त्या प्रार्थनेने शत्रूचा मागमूस देखील मिटवून टाकला. आज मी पुन्हा सांगत आहे, जे तुम्हाला घाबरवित आहेत, जे तुम्हाला धमकावित आहेत, जे तुम्हाला मेसेजेस पाठवून जे तुम्हाला ब्लॅकमेल करू पाहत आहेत, ते भले कोणीही असतील, त्यांच्याविषयी जर तुम्ही परमेश्वराच्या सानिध्यामध्ये जाऊन प्रार्थना कराल तर परमेश्वर म्हणतो, तुमची प्रार्थना ऐकून मी त्यांचा समाचार घेईल. तुझ्या करिता मी तुझ्या कुटुंबाचं संरक्षण करेल. हिम्मत धरून राहा, चिंता करू नका. देवाने तिकडे वचनच दिलं नाही. परमेश्वराने काय केलं माहित आहे सांगा? तो शत्रू पाठ फिरवून पळून जाईल अशा प्रकारे त्याने केलं. देवाने कोणाला पाठवलं? आपला दूत पाठवला. किती दूत आले होते सांगा? किती दूत आले प्रियांनो? केवळ एक दूत. एका दूताने येऊन किती लोकांना मारलं? त्याने किती लोकांना मारलं सांगा? 1,85,000
1000 लोकांना मारलं. किती वेळ लागला होता सांगा? एका रात्रीमध्येच. प्रिय भाऊ आणि बहिणींनो, देवाने केवळ एक देवदूत पाठवला तर जवळपास 2 लाख लोक मारले गेले. आता माझा प्रश्न, तुमचं आणि माझं रक्षण करण्यासाठी देव एक देवदूत पाठवेल किंवा दूतांना पाठवेल? काय म्हटलं आहे? तुझ्या पायांना धोंड्याची ठेच लागू नये म्हणून देव आपल्या देवदूतांना आज्ञा करील. प्रिय भाऊ आणि बहिणींनो, तुम्ही व मी देवाच्या दृष्टीमध्ये अतिशय बहुमूल्य आहोत. आपण किती मौल्यवान आहोत माहीत आहे? येशू ख्रिस्ताच्या प्राणा एवढे मौल्यवान आहोत. यामुळे देव तुमचं आणि माझं अतिशय सावधतेने संरक्षण करतो. पण जर जाणून बुजून जाऊन तुम्ही सैतानाच्या हाती पडले तर तुम्हाला कोणीही वाचवणार नाही. एक दिवस एक सेवक सुवार्तेची घोषणा करत असताना काही लोक त्याचा जीव घेण्याकरिता त्याचा पाठलाग करू लागले. तेव्हा तो सेवक आपला जीव मुठीमध्ये घेऊन डोंगरांकडे आणि जंगलाकडे तो पळून जाऊ लागला. जेव्हा तो जंगलामध्ये पळून जाऊ लागला तेव्हा पाठीमागून ते लोक सेनेप्रमाणे घोड्यावर बसून ते पाठलाग करू लागले आणि हा सेवक तो पळत राहिला. पण किती वेळ पळू शकणार होता? तेव्हा रस्त्याच्या कडेला एक छोटीशी गुफा त्याला सापडली. तेव्हा त्या गुफेत जाऊन तो सेवक तिथे गेला आणि गुडघे टेकून प्रार्थना करू लागला. देवा, ते सैनिक येत आहेत, तलवार व भाला घेऊन ते येत आहेत. तू काय करशील, माझं कसं संरक्षण करशील मला माहिती नाही. देवा, तू माझं रक्षण कर. अशा प्रकारे प्रार्थना करत असताना तेवढ्यातच एक कातिंग आली आणि ती जी गुफा होती त्या गुफेत जाण्यासाठी एक रस्ता होता, एक छोटासा रस्ता होता. त्या गुफेच्या दाराजवळ येऊन ती जी कातिंग होती ती अशा प्रकारे जाळं करू लागली, जाळं विणू लागली. ते जाळं विणत गेली. काय विणत गेली? जाळं विणत गेली. हा आत्मिक सेवक काय प्रार्थना करत होता? देवा, त्या शत्रूंपासून माझं कृपया संरक्षण कर. देवा, तूच माझा आश्रय आहे, माझं रक्षण कर. आणि ती कातिंग येऊन ती जाळं विणू लागली तेव्हा तिच्याकडे पाहून, देवा, काय तुझे दूत येऊन रक्षण करतील असं मला वाटलं. पण तू ही कातिंग पाठवलीस. कातिंगीचं जाळं माझं रक्षण करणार का? ही कातिंग आणि या कातिंगीचं जाळं माझा जीव वाचवू शकणार आहे का? अशा प्रकारे खूप दुःखी होऊन प्रार्थना करत होता, चिंता करत होता. तेव्हा त्या कातिंगीने तिकडे सर्व गुफेच्या दारावरती काय करून टाकलं? जाळं विणलं. तितक्यातच सैनिक तेथे येऊन पोहोचले. प्रियांनो, ते सैनिक येऊ लागले. घोड्यांच्या पायांचा आवाज ऐकू येऊ लागला आणि ते येऊन अगदी तेथेच येऊन थांबले. देवा, ते अगदी गुफेच्या जवळ येऊन थांबले आहेत. आता ते आत शिरणार व मला धरणार. आता माझं काम संपलं हा विचार करत असताना ते सैनिक खाली उतरले. एक सैनिक उतरून पुढे आला आणि त्या गुफेकडे आल्यावर त्या ठिकाणी कातिंग आणि तिचं जाळं होतं ना, तो त्या कातिंगीचं जाळं हाताने असं काढू लागला. तितक्यात मागून त्याच्या नायकाने येऊन काय केलं असेल? त्याला कोठे मारलं सांगा? जोरात डोक्यात फटका मारला. अरे मूर्खा, या गुफेच्या दारावरती कातिंगीचं जाळं आहे तर ते जाळं पार करून तो कसा आत जाऊन लपू शकेल? तुला अक्कल आहे? चल जाऊया. असं बोलून ते लगेचच घोड्यावरती बसले आणि निघून गेले. आता आत बसलेला आत्मिक सेवक बोलू लागला, जर परमेश्वरा तुझी इच्छा असेल, जर तू माझं रक्षण करण्याचं ठरवलेलं असशील तर एका कातिंगीचं जाळं देखील रक्षण करण्यास पुरेसं आहे. तू महान ज्ञानी आहे. माझं रक्षण करण्यासाठी तू महान ज्ञानी आहे. तुमची समस्या कितीही मोठी असेल, बरेचसे लोक तुमचा पाठलाग करत असतील, कातिंगीच्या जाळ्याचा वापर करूनही तो तुम्हाला वाचू शकतो, एवढं त्याच्यात ज्ञान आहे. यामुळे प्रिय भाऊ आणि बहिणींनो, ऐका. या जगात तुम्हाला घाबरवणाऱ्यांपेक्षा, धमकावणाऱ्यांपेक्षा तुमच्यामध्ये जो आहे तो अतिशक्तिशाली आहे. एवढं सत्य जाणून घेऊन तुम्ही आपली समस्या त्या ख्रिस्ताला सोपून दिली तर पुरेसं आहे. चला प्रार्थना करूया. पवित्र परमेश्वर देवा, तू आमची प्रार्थना ऐकून प्रत्येक संकट आणि विपत्तीपासून तू आम्हातील प्रत्येकाला सोडीव. परमेश्वरा, तू आमच्या कुटुंबांना सोडीव, आमच्या मुलांना तू सोडीव. देवा, त्या दुष्ट सैतानाने बऱ्याचशा कुटुंबाचा आजपर्यंत नाश केलेला आहे. देवा, तो अनेकशा मुलांना खेचून घेऊन गेलेला आहे. परंतु देवा, तू आमच्या कुटुंबाच्या अवतीभवती विशेष असं संरक्षण, आमच्या मुलांच्या अवतीभवती विशेष असं कुंपण, तसंच तुझ्या दिव्य दूतांचा पहारा आमच्या अवतीभवती ठेवून त्या दुष्टाने आमच्या कुटुंबाला टच करू नये, आमच्या कुटुंबाच्या अवतीभवती येऊ नये. संपूर्णपणे आमच्या कुटुंबाच्या अवतीभवती विशेष असं अग्निज्वालेचं कुंपण तू आमच्या भोवती घाल बापा. देवा, तुझ्या स्वर्गीय देवदूतांना पाठवून आमच्या कुटुंबाच्या अवतीभवती
सैनिकांप्रमाणे त्यांना तू ठेव बापा. तुझ्या स्वर्गीय दूतांना तू आमच्या मंदिराच्या चहू बाजूने ठेव. देवा, तुझी उपस्थिती कायम आमच्या घरामध्ये राहावी. देवा, ज्या प्रकारे सनेरीब याला तू पळवून लावलंस, तसंच आम्हाला दुःख देणाऱ्या, छळणाऱ्या प्रत्येक शत्रूंना त्यांचा नाव निशाण राहणार नाही असं त्यांना तू नष्ट कर. देवा, आम्हाला तू पूर्ण असा विजय देऊन तुझ्या नावाचं गौरव तू करून घे. अद्भुत असं कार्य तू कर. येशूच्या नावाने ही प्रार्थना मागतो बापा. आमेन. आमचा पत्ता कलवरी, पोस्ट बॉक्स नंबर 30, कुकटपल्ली, हैदराबाद 72.